मॉर्निंग गाईज. आमच्या साईडवर आज प्लास्टरचा वर्क चालू आहे. तर प्लास्टर कसं करतात तुम्हाला सांगतो. तर सर्वात आधी टिक्की मारले जातो. दडा पण मारतात, पण हे लोक टिक्कीमध्येच लाईन दोरीने लेवल करतायत. तर हे असं झाड्या मारलेल्या बघा. हवर खाली एक आता आज सेंटरला पण आहे, परत हा पण आहे. धडा मारला होता इकडे मारलेले. धडा मारून झालाय तिकडे प्लास्टर चढवायला घेतलाय, माल चढवायला घेतला प्लास्टर पण. ही बघा, ही वॉल फिनिश पण झाली आहे. हाँ मिस्त्री इधर पट्टी लगाओ, पट्टी लगाओ. अशा प्रकारे आज तर चेक करतो आम्ही. एक चालतं. एकदम आता ही वॉल फिनिश झालेली आहे. अजून हिचा हा धार बाकी आहे आणि RCC वर छाट मारलेला आहे. त्याच्यानंतर तिथे प्लास्टर करणार. तर सगळ्यात आधी छाट मारतात RCC वर, त्यानंतर काटकोना करून हे धडा मारला जातो. त्यानंतर धड्यावर वलंब्याने प्लास्टर चढवला जातो. हा धडा आणि खालचा धडा दोघांना सेम माल चढतो. तर वरचा धडा 12 mm चा असेल तर खालचा पण 12 mm, आणि त्यातला मतलब प्लास्टर केले जो माल भरला जाईल तो पण 12 mm असेल. तर अशा प्रकारे प्लास्टर केलं जातं. आणि बघा आता ही वॉल पेंडिंग आहे, तर इथं प्लास्टर चालू आहे. आता बघा धड्यावर प्लास्टर चढवत आहे. सेम लेवलने भरणार. तो खालच्या धडाची तेवढा एरिया कव्हर करेल तेवढाच वरता पण, आणि मग एका लेवलमध्ये येणार, फिनिश करणार. आणि कोपऱ्यातली जी धार आहे ना, तिथे काटकोन आपला मिळेल. तर अशा प्रकारे प्लास्टरचं काम चालू आहे आणि ही वॉल ऑलमोस्ट फिनिश झालेली आहे. आता यावर दोन प्रकारचा प्लास्टर होतो. एक तार फिनिश आणि एक हे मोठ्या फिनिश. याला मोठ्या फिनिश बोलतात. जिथे कमी लेअरचं जिप्सम करणार असेल, पत्रा फिनिश, किंवा डायरेक्ट पुट्टी चढवायची असेल तर असं करायला लागतं. आणि इफ त्यावर जर जिप्सम चढवायचं असेल तर त्याच्यावर तार फिनिश करतात. आणि किचन एरिया आहे, किचनमध्ये जर तार फिनिश आहे, इथे टाईल्स येणार आहेत. हो, बाकी अजून बघा धडा मारलेला आहे सगळ्याकडे काटकोना करून. या छाट मारलेला आहे. बाकी तुम्हाला झालेला प्लास्टर दाखवतो मी. रूम मध्ये प्लास्टर झालेलं आहे. क्लिनिंग अजून पेंडिंग आहे. अशा प्रकारे केला जातो. आणि हा किचन मध्ये तार फिनिश केला. इथे टाईल्स येणार आहेत, वरती टाईल्स येणार म्हणून ते क्लिअर फिनिश केले, मोठं फिनिश. तर अशा प्रकारे प्लास्टर केला जातो. आणि हे जे बोर्ड वगैरे कवर त्याच्यामध्ये नॉर्मल सँड टाकली जाते ही अशी. त्यामुळे ते माल व्हायला राहत नाही आणि मग क्लीन पण होतं लगेच. हा बेडरूम बघा, प्लास्टर एकदम काटकोनामध्ये केलं आहे. थोडी फिनिशिंग कमी येते बिकॉज ऑफ ती आमची गुजरात सँड आणली आहे ना, ती थोडीशी जाड आहे. स्मॉल पार्टिकल्स हवे, थोडे मोठेच सँडमध्ये पार्टिकल्स, त्यामुळे फिनिशिंग नाही आहे. नेक्स्ट टाइम चेंज करणार आहे आम्ही. ही आमची गुजरात सँड. त्यात सिल्ट कंटेंट थोडा जास्त आहे, त्यामुळे फिनिशिंग येत नाही. जास्त सँड कंटेंटच दिसतो प्लास्टर केल्यानंतर सुद्धा. बघा, असं बोर्डमध्ये ती सँड फिल केली, त्यानंतर प्लास्टर फिरवणार आणि मग ती सँड काढून येणार. अशा प्रकारे चालू आहे.
आता कोणा कट करतोय बघा बोर्डचा. असे कोणा कट करतात, मग ते प्लास्टर झाल्यानंतर ती सॅन्ड बाहेर काढली जाते. त्यानं बोर्ड क्लीन राहतो, त्याला सिमेंट मॉर्टर चिपकत नाही. हे बघा आता ही वॉल चालू केली मिस्त्रीने. आता या टिक्कीमध्ये मिळवणार माल आणि कम्प्लीट करणार प्लस. एक एक वॉल घेतात ते लोक, एकदम पूर्ण काम नाही करत. आता ही वॉल पोचली आणि ही वॉल पूर्ण कम्प्लीट करेल. त्यानंतर वॉल ह्याने घेतली ही कम्प्लीट, त्याच्यावर माल चढवून घेतला. त्यानंतर याच्यावर माल चढवून घेईल, नंतर परत याच्यावर माल चढवून अशा प्रकारे प्लास्टर केलं. बघा माझा मिक्स करतोय मिस्त्री अशा प्रकारे. सिमेंट कंटेंट असूनही सँडचा कंटेंट जास्त दिसतोय. रेडी टाईपमध्ये सीड कंटेंट जास्त आहे, त्यामुळे त्या सँडमध्ये बघा सँड दिसते, सिमेंट कमी दिसतोय. वॉलवर बघा रेडी थोडासा लाल लाल वाला दिसते वॉल. त्याने फिनिश करायला सुरुवात केली हे वॉल. बंगाली भाषा बोलतात ते लोक. बघा अशा प्रकारे जो माल असतो तो निघतो. गाडा चुटकी मारल्याने गाडा मारल्याने हा फायदा होतो. प्लास्टर एकदम वलंब्यामध्ये येतो, सरळ पट्टी मारता येतो. जिथे एक्स्ट्रा माल असेल ना तो अपने आप निघून जाईल. म्हणजे जो लेवल जाय केल्यानंतर जो तिथे मारला आहे त्या लेवलनेच प्लास्टर राहणार, तेच नाही राहणार. आणि इफ देअर इज आउट इन वलंबा तो तिथे थोडा एक्स्ट्रा माल करतो. अशा प्रकारे माल काढताना फिनिश करतो. तो आजच्यासाठी फक्त एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल नेक्स्ट प्लास्टरवर किंवा अदर ॲपचे किंवा. बाय बाय.